फिर कैसा लगा मेरा इनकन्सिस्टेंसी? पण टू बी ऑनेस्ट नाही जमत आहे गाईज, नाही जमत आहे. मी काही टेस्ट ट्राय वगैरे करत नव्हती, एक्सपेरिमेंट करत नव्हती, पण खरंच ॲक्च्युली 4 लोकांनी नोटीस केलं की मी ब्लॉग नाही करत आहेत. भलेही असे एवढेच फॉलोअर आहेत यूट्यूबवरती सध्या, पण दे आर ऑर्गॅनिक, दे आर ॲक्च्युली ओरिजिनल, दे आर नोटिसिंग गाईज. त्यामुळे ओनली फॉर दिस 4 लोक, 1 2 3 4 ओनली, त्यांच्यासाठी मी हे ब्लॉग्स परत टाकायला चालू केलेले आहेत. अँड आय एम फीलिंग सो हॅपी. प्रे करा फक्त की मला अशीच ताकद, अशीच बुद्धी मिळू दे आणि असाच वेळ मिळू दे. स्टे ट्यून्ड गाईज, स्टे ट्यून्ड. आणि फक्त ॲसिडिक कपसाठी बनवलेली कॉफी आहे गाईज, पण मच निडेड होती दुपारच्या 12 वाजता लंचच्या आधी. व्हेरी क्यूट. स्टे ट्यून गाईज. थाई कढी बनवायचा तर प्लॅन आहे, पण नाही माहिती काय बनणार आहे त्याचं. पण ग्रीन कलरची नक्की दिसणार आहे, कारण आमच्याकडे आहे, कुठे गेलं, थाई कढी पेस्ट. अँड दिस इज वॉट प्रियंका युजेस. तू जीविकाचं ऑइल का नाही यूज करत प्रियंका? मी एवढं प्रमोशन केलं जीविकाचं ऑइल. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस? यूज जीविका ऑइल गाईज. डन अँड डस्टेड गाईज. अशा प्रकारे आमची थाय करी रेडी झालेली आहे. आणि ॲज यू ऑल नो, प्रियांकासोबत जेवण बनवताना आम्ही असंच बेसिक असं खाऊ नाही शकत, आमच्या ते घशाखाली उतरत नाही. त्यामुळे वन्स अगेन प्रियांकाचे एस्थेटिक्स. Guys, we are now adding some detailing, improvising our aesthetics. का करायचं असतं प्रियांका हे सगळं? पोटात तर जाणार आहे खाऊन. असंच शो ऑफ कटलरीचा हां, कधीतरी काढतात, कधीतरी यूज व्हायला पाहिजे ना. कपाटातून काढले पाहिजे. बरोबर.